आता निश्चिंतीने कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे। आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया। तुका मने मुक्ती परणिली नोवरी आता दिवस चारी खेळ मिळे। आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णे। हे काय टोपी द विठ्ठला 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 समचरण सर्वजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुकाजयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस घोड व्हावा। आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग आणि अभंगातून जगद्गुरु तुकोबरा आहे आपल्या शेवटाबद्दलची मीमांसा करणारा अभंग आहे। विठ्ठला 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 सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या टाकळी विंचूर नगरीमध्ये आज एक दिवसीय कार्यक्रम वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये कर्माचे चार प्रकार आहेत। नित्यकर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म। आजचं जे कर्म हे नैमित्तिक स्वरूपाची कीर्तनरूपी सेवा आहे। कैलासवासी राजाराम किसनराव पोराडे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचा संपूर्ण परिवार मग त्यांच्यामध्ये त्यांचे चिरंजीव असतील भाऊ असतील पत्नी मला वाटतं नाही संपूर्ण त्यांचा बोराडे परिवार आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अतिशय भव्य आणि दिव्य गोड नियोजन केलेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं। नाशिक जिल्ह्याचं वैभव आपल्या गावातलं रत्न भूमिपुत्र आमचे आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार भजन गंधर्व शांत आणि संयमी व्यक्तिमत्व आदरणीय आमचे शिवराम महाराज बोराडे एकदा जोरदार त्यांचं टाळे वाजवून स्वागत करा। त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन माझ्या जीवनात प्राप्त झालं। एकूण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग अलंकार म्हणून ज्यांची ख्याती आहे
आपल्या हाताने पूर्ण नाशिक जिल्ह्याला ज्यांनी वेड लावलं, आमचे आदरणीय गायकावर वादकावर कीर्तनकारावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय किरणजी महाराज नाशिककर, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. म्हणून किरण महाराजांना द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद. एकूण आदरणीय आमचे उत्कृष्ट कीर्तनकार महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत, माझे अत्यंत जिवलग मित्र आमचे माऊली महाराज घनगाव, त्यांनाही मनापासून धन्यवाद. एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला येणं म्हणजे मनाचं मोठेपण आहे, कारण सध्याचं वातावरण जरा दूषित आहे. पण आमच्या माऊली महाराजांना द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद आहेत. आणि एकूण आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार नाशिक जिल्ह्यातलं गोडरत्न, ज्यांनी मला या परिसरात बऱ्याच वेळा आणलं, आमचे आदरणीय नवनाथ महाराज चव्हाण रेडगावकर, एकदा जोरदार त्यांचंही टाळी वाजवून स्वागत करा. एकूण आदरणीय आपले गावातील भजनी मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करावा संपूर्ण. आणि आमचे आदरणीय निलेश कीर्तनकार रामायणाचार्य भागवताचार्य आमचे आदरणीय, तरी सुद्धा कुठून तरी मला वाटतं सेवा करून आलेत महाराज प्रवचनाची, आमच्या निलेश महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. निलेश महाराजांना मनापासून धन्यवाद करतो. विनेकरी कोण्या गावची? टाकळीचेच का? बेस्ट. नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा. तुम्हाला धन्यवाद विनेकरी, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टीम म्हणजे प्राणी महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. बेस्ट महाराज, काहीच बोलायचं काम नाही महाराज, नंबर 1. आणि यूट्यूब चॅनलवाले तुम्हालाही धन्यवाद. फक्त जर व्यवस्थित ऐकून कानं चांगले करून टाकी जा. विठ्ठला जाणं तर सर्वांना अपरिहार्य आहे, कारण लोकांचं नावच मृत्यूलोक आहे. तुकोबाराय म्हणले ज्याचा जन्म झाला त्याचं मरण होणार, हे रोज आपण ऐकतो. फुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत आहे. भैमुगाच्या शेंगामध्ये जोपर्यंत दाना आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. आणि शरीरामध्ये जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत त्याला किंमत आहे. फुलातला सुगंध गेला की फुलाला किंमत राहत नाही. भैमुगाच्या शेंगातला दाना गेला तर टरफलाला किंमत राहत नाही. आणि माणसाच्या शरीरातलं एकदा आयुष्य गेलं याला किंमत राहत नाही. परिमळ गेली होस फुल देती आयुष्य सेवाती देह तैसा आयुष्य सेवाती परिमळ गेली होस फुल देती बोलायलो हालचाल करायलो, कशामुळं? याच्यामध्ये प्राण आहे म्हणून का नाही म्हणून? शरीरामध्ये प्राण आहे म्हणून का नाही म्हणून? आणि याच्यातला प्राण गेल्यावर प्राण गेली या शरीर, प्राण गेली या शरीर, प्राण गेली या शरीर, प्राण गेली या शरीर. काय करील व्यवहार, काय करील व्यवहार, आता गायकाच्याच घरचा कार्यक्रम असल्यामुळे माणसं काय कमी नाहीत महाराज. आणि सगळे तरबेज माणसं आहेत बघा. वातावरण सगळं तयार आहे महाराज. असं वाटत नाही पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे महाराज, काही काल्याच्या कीर्तनासारखं वातावरण केलंय महाराज. आणि व्यक्तिमत्व जर चांगलं केलं तर कार्यक्रम निलेश भाऊ रंगत येईल. काल मला एक जण म्हणलं महाराज 50,000चा महाराज आला पण कीर्तन रंगलं नाही. म्हणलं बापच रंगेल होता, कीर्तन कसं रंगेल? काहीतरी चांगलं वागावं लागतं, चांगलं राहावं लागतं, तवय वातावरण घडून येतं. विठ्ठला
फुलातला सुगंध गेला ना, नरदे म्हणजे फुल आहे आणि याच्यातलं आयुष्य म्हणजे सुगंध आहे. फुलात सुद्धा प्रकार 3 येतं. काही फुलं असे येतं कनिष्ठ दर्जाचे येतं, काही फुलं असे येतं मध्यम दर्जाचे येतं आणि काही फुलं असे येतं उत्तम दर्जाचे येतं. कनिष्ठ फुल प्रेतावर गेलं, मध्यम फुल स्त्रीच्या डोक्यावर गेलं आणि उत्तम फुल देवाच्या चरणावर गेलं. विठ्ठला नरदे म्हणजे फुले वापरायचं कुठं हे आपल्या हातात आहे. फुलाचा सुगंध घ्यावा का सुरगळून टाकावा बाबा? सुगंध घ्यावा. आता नरदे मध्ये फुले आणि याच्यातला तारुण्य म्हणजे सुगंध आहे. सुगंध घेतला पाहिजे, तारुण्य बर्बाद केलं नाही पाहिजे. बरेच लोक तारुण्य बर्बाद करणं म्हणजे फुल चुरगळून टाकलो. परिमळ म्हणून चोळू नये फुलं, परिमळ म्हणून चोळू नये फुलं, परिमळ म्हणून चोळू नये फुलं, म्हणून चोळू नये फुलं. नाशिक जिल्ह्यातलं गुढ रत्न आहे. मृदंग वाजवण्याकरता मृदंगाचार्य ओरिजिनल पाहिजे तर कीर्तनाची मजा. कीर्तन करायचा प्राण म्हणजे मृदंग आहे महाराज. पण मग मृदंग वाजवण्याकरता मृदंगाचार्य पाहिजे का आपोआप वाजवतो? किरण महाराज पाहिजे. तुम्हाला पुढे बोलले म्हणजे माझ्या गोळ्या संपल्यात का? बोलण्याकरता पुढे बोलले. मृदंग आपोआप वाजवतो का वाजणारा लागतो? बोला पुढे बसले रे. वाजवणारा लागेल. एक जर मला कशाला वाजवणारा बोलायचा, नुसता नादच ऐकायचा ना, वर मर्दन घ्यायचा आणि खाली आदळायचा, आवाज होईल, नाद ब्रह्म तयार नाही होणार. यंत्राचा भेदून नाद बघायचा नाही. यंत्र भेदून नाद पाहू नये, यंत्र भेदून नाद पाहू नये, यंत्र भेदून नाद पाहू नये. मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद. यंत्र भेदून नाद पाहू नये, यंत्र भेदून नाद पाहू नये, यंत्र भेदून नाद पाहू नये. नाद महाराज म्हणले शरीरात जोपर्यंत सुगंध आहे आयुष्य तोपर्यंत मजा आहे. दिवा इजल्यावर तेल टाकाव का इजण्याच्या आत टाकाव? दिवा विजल्यावर तेल टाकाव का विजण्याच्या आत टाकाव? विजण्याच्या आत टाकाव. महापूर आल्यावर गाव सोडाव का महापुरात गेल्यावर सोडाव? येण्याच्या. चोर आल्यावर सावध हो का येण्याच्या अगोदर सावध राहा? येण्याच्या. मग म्हातारपणात इकडे यावा का तारुण्यात नीट दिवा लावा? रोज कीर्तनाला आमच्या पुढे म्हातारे आहेत का तरुण आहेत? इथले सोडून ज्याची गरज आहे ते परमार्थात नाही. गरज कोणाची? तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत, हरी कीर्तनात, म्हातारे माणसं दारू पितात का? नाही पित. म्हातारे माणसं मांसाहार करतात का? नाही करीत. जे लोक बिघडले ते लोक कीर्तनाला पुढे पाहिजे. म्हाताऱ्या माणसाचा कार्यक्रम कसा आहे? कीर्तन ऐकून सुधरत नाही, तमाशा ऐकून बिघडत नाही. नाही आता यांनी जे करायचं ते कोण म्हणलं केलं नाही. म्हणजे चांगलं म्हणा वाईट म्हणा, जे करायचं ते आता केले होऊन नचले काही त्याला इलाज नाही.
पण जी पिढी बरबाद व्हायली त्या पिढीला कीर्तनाची काय गरज आहे महाराज आणि आवश्यकता आहे. तारुण्य तोपर्यंत परमार्थाचा कस मजा आहे. एकदा तारुण्य गेलं ना महाराज म्हातारपणात परमार्थाचा उल्हास काहीच कामाचा नाही. विठ्ठला फुला सुगंध नाही तर मजा आहे. पुन्हा काय उपयोग आहे महाराज. हे नर्दे एक दिवस हे मुक्काम ठरलेला आहे. जावा लागणार म्हणजे लागणार. आपल्या हातात काय जन्म आपल्या हातात नाही, मरण आपल्या हातात नाही, फक्त जगायचं कसं एवढं आपल्या हातात आहे. जन्म जर आपल्या हातात असता गरीबाच्या घरात कोणी जन्म घेतला नसता. मरण जर आपल्या हातात असतं पैशावाले लोक मेले. देवाने दोन्ही गोष्टी हातात ठेवल्या नाही. जन्म हातात नाही, कोणत्याही घरात जन्म होऊ द्या, नाराज व्हायचं काम नाही. कोणत्या जातीत जन्म होऊ द्या, नाराज व्हायचं काम नाही. कर्म इतकं चांगलं करायचं जन्म सुद्धा दिव्य होतो. हे मंदिर कोणाचं आहे पुढचं बोला. कोणत्या कुळात जन्माला आले? वानर कुळात. विचार केला का नाही? सकाळी शास्त्र म्हणतंय माकडाचं नाव घेऊ नका. प्रभात्यानं घ्यावे नाव माकडाचे, प्रभात्यानं घ्यावे नाव माकडाचे, प्रभात्यानं घ्यावे नाव माकडाचे, प्रभात्यानं घ्यावे नाव माकडाचे. ऐशा भक्ताचे सर्व काळ, ऐशा भक्ताचे सर्व काळ, ऐशा भक्ताचे सर्व काळ. जन्माला कोण्या घरात आले? माकडाच्या कुळात जन्माला आले. शास्त्र म्हणतं सकाळी माकडाचं नाव घेऊ नका आणि हनुमंतरायचं नाव घेतल्याशिवाय दिवस चांगला जात नाही. आता रोज आंघोळ करणारे माणसं हात वर करा बरं. आता एका प्रश्न आहे का निलेश महाराज? रोज स्नान करणारे माणसं हात वर करा. सगळेच करतोय. आता दुसरा प्रश्न आहे, रोज स्नान करून हनुमंतरायचं दर्शन घेणारे माणसं हात वर करा. आता बरोबर आहे. जी माणसं रोज स्नान करतात शास्त्र म्हणतं बरं का, शतम विवाह भोक्तव्यम सहस्रम स्नान समाचरेत लक्ष विवाह दातव्यम कोटीम त्यात्व हरिम भजेत. 100 कामाचा त्याग करा, भोजन करा. 1000 कामाचा त्याग करा, स्नान करा. 1,00,000 गोष्टीचा त्याग करा, दान करा. पण कोट्यावधी गोष्टीचा त्याग करा, भजन करा. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. राम राम स्वराली, 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 राम राम स्वराली. राम राम स्मराधी, राम राम स्वराली. लवकर गाठ गाला मूल बंदी, लवकर गाठ गाला मूल बंदी. सांडावाऊ गिया उपाधी, लक्ष लावून निराहा गोविंदुगा. राम राम स्वराली, 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 गाडी वाजवा एकदा बेस्ट आहे. शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं गिअर टाकल्याला बी कळत नाही. आता काय काय गिअर टाकतात का धसकट उपटीत तेच कळत नाही मला. मृदंगाच्या रे कोणाला म्हणायचं माहिती आहे? शुद्ध मृदंगाचे काय बोलायचं कामच नाही मला. राम राम स्मरा का कधी मधी आधी. आणि जे लोक रोज सकाळी स्नान करून हनुमंतरायचं दर्शन घेतात त्यांच्या आयुष्यात त्यांना अपयश येत नाही. का येत नाही? कारण प्रभू रामचंद्राने हनुमंतरायला कोणता गुण द्याला? यश थोरविला मारुती, थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती. देऊनी करीना हाती,
मारुती जे लोक रोज सकाळी स्नान करून हनुमंताचं दर्शन घेतात कोणत्या कुळाचा जन्म झाला बाबा माकडाचा अहो जन्म कुठं घेऊन वागणं सांगलं नाही कीर्तनाला दम दर कोणी यायचा पहिले पैसे कीर्तन वाढे बोला कीर्तनकार सुद्धा कीर्तनकाराची काय बोलतो सगळं वाढ परमार्थाची लांबी वाढी खोली काय केली खोली परमार्थ वाढ म्हणजे उतार यायचा का ते उतार नाही विठ्ठला लय चांगल्या कुणात आले वाढण्याचं भेद आहे गट लावणार माळी घालणार हे वरचं लक्ष नाही का आतलं लक्ष नाही वरच्या लक्षाला किंमत नाही ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याच्या गळ्यात माळ असली काय नसली काय फरक पडत नाही याच्या गळ्यात माळ असो नसो स्वच्छ आहे माळ असली काय नसली काय काय करायचं पण अंतःकरण शुद्ध पाहिजे कोणा घरात जन्माला त्याची बात नाही वागणं स्वच्छ पाहिजे काहीचं जगणं शेणासारखं काहीचं जगणं गवळीसारखं काहीचं जगणं कापरासारखं शेण पेटत नाही मुक्काम जागेवरच गौरी पेटत जगाला राग शिल्लक कापूर स्वतः जळतो जगाला सुगंध ठाईच समाप्ती झाल्या जैसे हो 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 ठाईच समाप्ती झाल्या ठाईच समाप्ती झाली रे हो ठाईच समाप्ती झाली रे कापूराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाल्या जैसे ठाईच समाप्ती झाल्या जैसे कापूराच्या वाती सती आवडीने आपण गेल्याच्या नंतर बी नाव शिल्लक राहिलं पाहिजे कमीत कमी आपण गेल्याच्या नंतर आपल्या घराला तरी आपला उत्सव करू वाटला पाहिजे लोकांनी उत्सव केला बाकीच देवाने उत्सव केला तरी बाकी उत्सवाला संत आले आणि विठ्ठल
नाव शिकत राहिलं पाहिजे. काही काही लोक महाराज जिवंत तोपर्यंत नीट नाही वागले, मेल्यावर सुद्धा लोकांना त्रास देऊनच गेले. या जागेला किंमत नाही महाराज. जगणं चांगलं पाहिजे, पर्यंत आपल्या हातात नाही. जन्म आपल्या हातात नाही, जगणं आपल्या हातात नाही. या भूमीवर जे आपण जगतो बऱ्याच लोकांचा आपल्या डोक्यावर कर्ज आहे. आणि 3 गोष्टी ठेवून कधी मरू नये. ऋणवर्ण हत्या, ऋणवर्ण हत्या, एखाद्याचं आपल्यावर ऋण असेल ना, आपल्यावर कर्ज आहे, मरण्याच्या अगोदर फेडून टाका. 3 लोकच आपल्यावर कर्ज आहे. किती लोक? पहिलं कर्ज देवाचे, दुसरं कर्ज संतांचे, तिसरं कर्ज आई वडिलांचे. म्हणून 4 गोष्टीला विसरायचं नाही. नंबर 1 देवाला विसरू नका. नंबर 2 संतांना विसरू नका. नंबर 3 ज्या आई वडिलांनी हे जग दाखवलं त्या आई वडिलांना विसरू नका. आणि नंबर 4 अभंगाचा दरवाजा मृत्यू विसरू नका. जने हा जीव दिला दाना, तैसे करील चिंतना, जग जीवन नारायणा, कैना गुणात जाते. जने हा जीव दिला दाना, तैसे करील चिंतना, जग जीवन नारायण, गायन गुणगान. जग नारायण. शरीर कोणी दिलं आपल्याला? देवाने. बरं कशा करता दिलं? देवे दिला देह भजन गोमाता, 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 देवे दिला देह भजन गोमाता. तोय झलपाटा बाधिकेचा, 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 तोय झलपाटा ते कवी ऐकावे एक नारायण, 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 कवी ऐकावे एक नारायण, कवी ऐकावे एक नारायण, कवी ऐकावे एक नारायण. नंबर 1 आणि पुढे शिकायला घेत नाही गावाची गावात. मला तर असं म्हणाले आपल्या 2,000 द्यायला देऊ टाकू. आणि आता आमच्या घेत नाही. देव दिला देह भजन गोमाता, देवाला पाया कशा करता दिलं? मग बांधण्याला दिलं, वापर बांधला करतच का?
सिद्धेश्वर वैलंब्याच्या गोष्टी ऐकल्या त्या चलता चलता विनोद करायचे. ते म्हणजे एक माणूस छत्री घ्यायला दुकानदाराकडे गेला. म्हणजे छत्री आहे का म्हणजे केवढ्याला आहे? 2000. लय महाग झाली. दुकानदार मला मागचा इचार करून नका, 5 वर्ष तिला बघायचं काम नाही, फक्त 2 नियम सांभाळायचे. उन्हात काढायची नाही, पावसात भिजवायची. काय देवघरात पूजा करायची कशी? अहो ज्याच्या करता छत्री घ्यायची. रात्रीचा 3 वाजता 4 चोरांनी एक माणूस धरला केलं, भेटून हाणला. घरी आलं, लढू लागलं. बायको म्हणली काय झालं? लय चोरांनी मारलं. बायको म्हणली लाज वाटत, बंदूक होती, पिस्तूल होता, ते मला ते लपून लावून आणि वस्तू मिळाली. आणि किंमत कधी राहत नाही माहिती. लय जवळ प्रवेश केला किंमत राहत नाही, आणि फुकट मिळालं किंमत. गावचा जावई असलं माझ्या असते लांबचा पाहिजे, पुन्हा लय दिवसांनी येणार पाहिजे. आणि मग सासू पिताना बाळा, सासू फक्त नाचायचीच राहते. नाकाचा मोती ठेवी गहना राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. मोती ठेवी राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. नाकाचा मोती ठेवी गहना, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. पण कधी लांबचा जावई आहे. जवळ गेलं देवाने त्याने फुकट दिलं, त्याची त्याची किंमत राहिली नाही. शरीर खरं सांगा, आपल्याला मिळालं का कळालं? मिळालं. बरं, आपले आई वडील आपल्याला मिळाले का कळाले? कळाले. आपली बायको आपल्याला मिळाली का कळाली? कळाली. बायको मिळाली मी कळाली. मिळाली मी काहीला नाही मिळाला बी नाही, कळाला बी नाही. अरे पशुपशोधी काहीच कळत नाही. काहीला कळालं पण मिळालं नाही. काहीला मिळालं पण कळालं नाही. पण काहीला मिळालं बी पण कळालं. स्वर्गातल्या लोकांना कळालं पण मिळालं नाही. म्हणून तो म्हणते खाली यायचे. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गी लोकी व्हावा जन्म स्वर्गातल्या लोकांना काय कमी आहे? बरोबर आहे मुली. जे आता आम्हाला तू आहे सिंहासन, काहीच कमी नाही केलं. सगळे. पण तरी ते म्हणते वरच्या लोक म्हणते ना आम्हाला खाली यायचं, आणि खालचे म्हणते ना आम्हाला सगळं वर पडणार नाही. वरच्याला विचारलं खाली काय यायचं? ते म्हणले इतकं भजन वर नाही. हा सुद्धा सोहळा स्वर्गी नाही. हसुक सोहळा स्वर्गी नाही, हसुक सोहळा स्वर्गी नाही, हसुक सोहळा स्वर्गी नाही. हसुक सोहळा
कशाचा मी तर नेहमी सांगतो, प्रवास करायला तर नेहमीच नाही. गाडी चांगली पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल केलेला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वाढत जायचं नाही. प्रवास करायचा गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर मार्केट पाहिजे. जेवण करायचं गावरान राहायचं, दूध पाहिजे, बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावायला मिरची आता खायचं कसं स्वयंपाकाला सुद्धा बाई कशी पाहिजे, सुगरण पाहिजे, वाढणारा कसा पाहिजे, उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशा सगळं काय खावायची. कीर्तनाला सुद्धा काय धोरण पाहिजे, वादक नीट पाहिजे, खाली बसलेले ते तोंड फ्रेश पाहिजे. त्याने काहीचे 12 महिने तोंड सोडून दे. ते सगळं जर तुम्हाला आलं तर मग शेवटपर्यंत बरंच दिला काय केलं इथे आपण नाही कोठे इच्छा दिली, क्रियाशक्ती दिली आणि ज्ञान सुद्धा दिलं. लढदे निदान लागले हाती लढदे म्हणजे कोणतं टेन्शन जंक्शन इथं जंक्शन आहे इथून 3 रस्ते कुठे. पहिला रस्ता नरकाचा, दुसरा रस्ता स्वर्गाचा आणि तिसरा रस्ता वैकुंठाचा. उलट गेलं तरी काय, ज्याला नरकात जायचं तुकोबरामध्ये 2 काम करा. सातवाट पाठ करा, सातवंत संतांची निंदा करा. डायरेक्ट नरक आहे त्याला, मध्ये 2 लाख सुद्धा लागत आणि काही एक कोड नरकात
कोटी संसारी जन्म जे यज्ञ आदि कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगी ये जर मला ओळखून टाकायचं कर हरी भक्ती बाकी विचारलं जात नाही वर काय काय केलं दोनच गोष्टी प्रत्येकाला वर जायचं हिशोबी दोन गोष्टी किती पाप केलं पाप तर झाकून घेतो झाकून पाप होऊ शकतो जर झाला असतं जुनं काव्य होतं पिते दूध डोळे स्वार्थ जणू तोंडातला शब्द गेला वापस यायची अजून सुई नाही एकदा आपली इज्जत गेली वापस यायची सुई नाही आणि एकदा वेळ गेली ना पुन्हा वापस येते तोंडातला शब्द गेला पुन्हा नाही एकदा इज्जत गेली पुन्हा नाही आणि एकदा वेळ गेली पुन्हा शब्द आता मागवता येईल कोणती संधी एकदा भेटली संधीचं काय करायचं जर नाही सोनं केलं तर जीवनाचीच माती विठ्ठला शरीर मिळालं ना
कमी करा, फेडून टाका. दुसरं करतोय संत. काय करतोय संत? संतांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला, त्या मार्गावर आपण चालायचं. मज निरंतर जागवे, मज निरंतर जागवे, मज निरंतर जागवे, मज निरंतर जागवे. अय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, संतांचे उपकार, संतांचे उपकार. मज निरंतर जागवे, मज निरंतर जागवे, मज निरंतर जागवे, मज निरंतर जागवे. किती उत्तर आहे? काय सांगू आता? संतांनी उपकार काय केलं? मार्ग दाखवला. गिलिद आदी संतती मोटरसायकल चोरीची बातमी ऐकली असेल, एखादी कार चोरीची बातमी ऐकली असेल, पण रेल्वे चोरी गेली बातमी ऐकली. हा? बरं, का जात नाही? रेल्वे चोरी का जात नाही? तर लोक म्हणतील येता येत. रेल्वे चोरी का जात नाही? तर सोडी नाही आपले कार्यक्रम कसे? तेनेची पलते चालू जाता न पडे गुंता कोटे गाई, न पडे गुंता कोटे गाई, दादा न पडे गुंता कोटे गाई, न पडे गुंता कोटे गाई, कोटे गाई. रेल्वे पटरी सोडित नाही म्हणून चोरीला जात नाही, आणि संतांनी सांगितलेला रस्ता आपण सोडला नाही, देव भेटल्याशिवाय नाही. भरवशेने भेटे पांडुरंग, भरोशेने भेटे पांडुरंग, दारुशेने भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, म्हणे तुम्ही चला याची वाटे, म्हणे तुम्ही चला याची वाटे, म्हणे तुम्ही चला याची वाटे. भरोशेने भेटे पांडुरंग, दर्शने भेटे पांडुरंग. तुकोबाला नसते, वडे रस्ते नाही. रस्ता दाखवला आहे त्यांची उपकारी पाहिजे. हमें जो तुम्हारा संतांनी रस्ता सांगितला, जागवान संतांनी मागला. कोणाच्या मागं? कारण सगळे निर्णय माणसं बनवले. समाजाची दिशाभूल करण्याकरता बरेच लोक जन्माला आले, आणि त्यांचा शब्द आहे, दुनिया झुकती है, झुकाने वाला. पण महाराज, एक दिवस परीक्षा द्यावं लागतं, आणि ते पाठ फेडावं लागतं. आपल्यामुळे समाजाचं नुकसान होतं. आई वडील जर चांगले वागले तर लेकर कधीच चांगले वागले. गुरुजी जर नीट वागले, विद्यार्थी कधी नीट वागते. आणि साधू जर नीट चालला, समाज कधी नीट चालला. महत्वाची जबाबदारी. मायबाप जर बिघडले, लेकर बिघडायला टाइम लागत नाही. गुरुजी बिघडले, विद्यार्थी बिघडायला टाइम लागत नाही. आणि साधू जर बिघडला, तर समाज बिघडायला टाइम लागत नाही. एसटीत 50 माणसं झोपले, आनंदात झोपू द्या, काहीच बिघडत नाही. फक्त 51 जायला पाहिजे. पण ड्रायव्हर याला जर कदाचित झोप लागली, 50 मिळून कायमची झोप लागली. जबाबदारी संतावर आहे. म्हणून संताला कळवं आहे. कुत्र्याला गतीची दिसत नाही, माणसाला कोणाची झालेली प्रगती देखवत नाही. इंद्राला भक्ती केली तर खाली त्याला देखवत नाही, आणि साधूला आदोगत दिसत बोलत नाही. कायम रस्ता चुकला तो जीव आहे, कधीच रस्ता चुकत नाही तो देव आहे. चांगल्या रस्त्याने चलतो तो साधक आहे, आणि चुकलेल्या नीट रस्त्यावर आले ते संत आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगतो तो जीव आहे. सगळ्यांना जगवतो तो देव आहे, सगळ्यांना जागवतात हे आमचे संत आहे.
जगजोगी जगजोगी ए जगजोगी जगजोगी जागे जागा बोलती जगजोगी जागे ए जगजोगी जगजोगी जागे जागा बोलती जाग जाग बोलती जाग जाग बोलती जागे जागा बोलते जगजोगी जगजोगी जाग जागा बोलते आमच्या इकडे पिवळ्या फेट्यावर म्हातारा केलं बंदच कॉपी पळगाव आज मी जर काकडा सुरू केला तर डोळ्यात पाणी येते रात्रंदिवस जागरे जागल्या भाई 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 जागरे जागल्या घरी देशावर सुरुवा चोर गाफील विजता येते मग तुझं जोडी कहीशी करशील मजदुरी जागरे जागल्या भटी कोलाटे काटा लय बंद अरे भटी नाली रे भटा विडाला 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 संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर त्यांचं कर्ज फेडून टाकलं ज्यांनी हे जग दाखवलं
त्यांना कधी विसरू नका. 3 वाक्य ध्यानात ठेवा. ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, हृदयात त्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम, जगातला नंबर 1 चा श्रीमंत माणूस. कोणतं तीर्थ करायचं? गाळीले तांदूळ तिळ धाळीले तांदूळ आई-वडिलांची सेवा केली. पंढरपूरला जाणारे माणसं हात सगळे सर्व सगळे सगळे जात असतात. पाण्यामध्ये मंदिर पडायचे. पाण्यामध्ये पुंडलिकत हॅलो पुंडलिकत पाण्यात मंदिर पडायचे. पाण्यात पुंडलिकत नारदमुनीचं पाणी पुंडलिक आहे. बरोबर. आता मला सांगा, पुंडलिकामुळे पांडुरंग आहे का पांडुरंगामुळे पुंडलिक? तुमचं काय दुखालं कधी खाली? अहो पुंडलिकामुळे पांडुरंग आहे का पांडुरंगामुळे पुंडलिक? पुंडलिकामुळे. बरं आता मोकळं. पुंडलिकामुळे का त्यांनी दोघांची सेवा केली? दोघांची सेवा बायकोची नेहमीच किती लोक दाखवून द्यायची तुम्हाला. माया बाबा सगळं चांगलं बोलत आणि ज्ञानोबाचा शब्द बघा कसा आहे. सगळं विश्व जरी आपला आदर करीत असेल, सगळं विश्व पण माय बाप जर आपला आदर करीत नसते, ज्ञानोबा म्हणजे आमच्या मालिकेत मूर्ख आहे. तोही बघत घरी माता पिता धड बोली नाही संसार ये विश्वभर आदर गुरु बोलायचं. आई वडिलांची सेवा नसेल ना किंमतच नाही. आणि आपल्याकडे काहीच नसतं, फक्त मायबापाच्या चरणाची सेवा आहे. देवाचं सुद्धा धक्का लावायची ताकद नाही. पाव कोणाची? पुंडलिक राहिले आई वडिलांची सेवा केली. पुंडलिक बी काय आधी नाही धोरणात नव्हता. ते काय संतांमुळे धोरणात खाल्लं. ते बी आधी बायकोलाच खाण्यावर घेणारा पुढे. अरे आई बापाच्या गळ्यात दोरी मी सांगतो आईपेक्षा डबल प्रेम बापाचे. फक्त दिसत नाही. आणि दिसत नाही लोक त्याला मार्केटिंग देत नाही. समाजात नाही वरचं बघायचं नात लागलं. 50 लाखाचा बंगला असू दे, कोटीचा बंगला असू दे, वर्णन सगळ्या वरच्या विषयाचं होतं. पण पायाचं कोणी वर्णन करीत नाही. बंगला कशावर पाया काढ बंगला नाही. पाया तिथं भिंत हात. जीवनात बापाचं तर डोळे पायासारखं दिसत नाही. विजला कसा जाऊ सावली किती मजला विजला
कुळाचे आपल्या कुर्बानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग 1614 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज सोन्याचं सिंहासन डोक्यात सोन्याचं छत्रपती शिवाजी महाराज रायगडाच्या पायथ्याला आले जिजाऊ महासाहेबांनी प्रश्न केला राजे 32 पण सोन्याचं सिंहासन डोक्यात सोन्याचा मुकुट रंगण्याचं कारण काय छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले उत्तर इतकं घोडे छत्रपती शिवाजी महाराज म्हणले 32 वर सोन्याचं सिंहासन आहे डोक्यात सोन्याचा मुकुट आहे पण हे सगळं वैभव बघण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू जर शामिल असतं एकदा गेले ना मला पुन्हा काही नाही म्हणून आई वडील ज्यांचे जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करा गेल्याच्या नंतर स्मरण करू कायम त्यांच्यामुळे आता चौथं आपल्या मरणाचं आपण जरी मरणाला विसरलो तर मरण आपल्या बँकेचा हप्ता आपण विसरलो मॅनेजर नाही पक्का द्या घडी घडी का वाटे कशा करता शरीरा करता नाही लोक करता नाही आत्मा करता करायची गरज नाही पण परमार्थ जो तुम्ही केला शरीरा करता नाही लोक करता नाही आत्मा करता नाही केव्हा कशा करता गोड भावा शेवटचा गोड भावा शेवटचा देश गोड भावा शेवटचा याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस शेवटचा दिस गोड भावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कशा करता यासाठी शब्द लय महत्त्वाचा आहे. यासाठी म्हणजे शरीरासाठी नाही लोकांसाठी नाही आत्म्यासाठी नाही याला कशासाठी यासाठी शेवटचा दिवस गोड होण्याकरता परमार्थ केला म्हणजे महाराज पण शेवट गोड झाला ओळखायचं कसं आपण गेल्याच्या नंतर लईच लोक आले शेवट गोड झाला होत नाही आपण गेल्याच्या नंतर गोड खाण्याकरता पकवान केले शेवट गोड होत नाही मग होतो कसे मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखात पाहिजे एक मरायच्या टायमाला आपल्या श्री गुरुच्या चरणाचं तीर्थ आपल्या जवळ पाहिजे दोन मरायच्या टायमाला साक्षात आपल्या जवळ देव पाहिजे तर जमते. नाहीतर हे लोक लय आले लय लोक गेले हे तुमच्या तोंडाचा खेळ आपलं तोंड आहे ना गोड तोंड असेल समाज आपल्या प्रेम करतो तिखट असेल लोक आपल्या जवळ येत नाही मुंग्या पिठाला लागतात तर गुळाला मुंगीच्या घरा पोर जाई मूळ देख धावगा आपला स्वभाव जर चांगला असेल आपलं तोंड जर गोड असेल सगळं जग आपल्यावर प्रेम करते पण शेवट तिथे नाही ना साक्षात देव आला पाहिजे कोणाला नेणे करता साक्षात जगद्गुरु नेण्याकरता कोण आलं जया पूजिले आदरे पांडुरंगे मानस्तके प्रयाण वा
उभा परमार्थाचं बेनिफिट मिळाल्याच्या नंतर यासाठी केला होता अट्टहास. तेव्हापासून आम्ही आणतो देव स्वतः आम्हाला देवापाशी घेऊन गेला आणि तिथे आपण शेवट गोड आम्ही आमच्या माहेरात आलो निजाच्या आणि शेवट गोड झाल्यामुळं माहेरात आल्यामुळे चिंता संपली. आता निश्चिंतीने शरीर म्हणलं खाण्याची चिंता होती, लोक म्हणून लोक मांडण्याची चिंता होती आणि परमार्थ म्हणलं देव भेटण्याची चिंता होती. पण तिन्ही प्रकारची चिंता मागील परिहार पुढे नाही झाले या दर्शन एक वेळ सर्व आमची चिंता संपली. त्याच्याबद्दल आम्हाला कौतुक वाटे झाली. आता आमचे शेवटचे जे 4 दिवस आहेत तुम्ही आम्ही खेळली आनंद प्रणिली नोवारी आता जग सारी खेळ कमाई